नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना, दिव्यांग योजना आणि विधवा महिला पेन्शन योजना या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनात सध्या दोन मोठे प्रश्न आहेत। डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून का मिळालेला नाही आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, या दोन्ही प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चला तर मग मुद्द्याला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, समजून घ्या। काही लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच जमा झालेला आहे, पण अजूनही मोठ्या प्रमाणावर लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यावर डिसेंबरचा पैसा आलेला नाही। आणि हे फक्त एकाच योजनेचे लाभार्थी नाहीत, यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, जे श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन घेत आहेत, आपले दिव्यांग बांधव आहेत आणि विधवा महिलांनाही हा डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही। म्हणजे असं नाही की एका व्यक्तीचाच पैसा अडकलेला आहे, तर लाखो लाभार्थ्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून थांबलेला आहे। म्हणून मित्रांनो, रोज मला कमेंटमध्ये, फोनवर, मेसेजमध्ये एकच प्रश्न विचारला जातो, भाऊ आमचा डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार। तर मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर देणारी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। ती माहिती पुढे मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही, अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर 27 जानेवारीपासून डिसेंबर महिन्याचा उर्वरित पैसा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे मित्रांनो, आज उद्या नाही तर 27 तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे येईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 16 जानेवारीला शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याबाबत जो शासन निर्णय काढण्यात आला होता, त्या GRच्या आधारे आता हा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला जाणार आहे। ही माहिती कुठली अफवा नाही मित्रांनो, तर योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली अधिकृत माहिती आहे। म्हणूनच ज्यांचा डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे त्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही। थोडा संयम ठेवा, 27 जानेवारीपासून पैसे खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आता आपण जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबतची सध्याची स्थिती समजून घेऊया। सध्या वास्तव्य काय आहे, तर जानेवारीचा रेग्युलर हप्ता अजूनपर्यंत कुणाच्याही खात्यावर जमा झालेला नाही। आज तारीख 25 जानेवारी आहे, तरीही DBT पोर्टलवर अजून कोणताही अपडेट दाखवत नाही आणि या संदर्भात नवीन GR सुद्धा काढलेला नाही। म्हणजे मित्रांनो, सध्या सरकारकडून अधिकृतपणे जानेवारीचा हप्ता आज उद्या येणार असा कोणताही स्पष्ट अपडेट आलेला नाही। आणि म्हणूनच अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय, आपला जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार। हा योग्य प्रश्न आहे मित्रांनो, आणि याच प्रश्नाचं स्पष्ट उत्तर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार। सध्या जे अधिकृत माहिती मिळते त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून जानेवारी महिन्याचा रेग्युलर हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल। पण मित्रांनो, हा पैसा सगळ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी येईल असं नाही। काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 1 फेब्रुवारीला रक्कम जमा होऊ शकते, काहींच्या खात्यावर 2 फेब्रुवारीला आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 3 फेब्रुवारीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात। म्हणजे मित्रांनो, हा हप्ता टप्प्याटप्प्याने DBTद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल। आणि ही माहिती कोणत्याही अफवेवर आधारित नाही, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली अधिकृत माहिती आहे। म्हणून मित्रांनो, 1 फेब्रुवारीपासून आपलं खातं नियमितपणे तपासत राहा, जानेवारी महिन्याचा हप्ता नक्की जमा होईल। मित्रांनो, जर 27 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी नंतर सुद्धा पैसे खात्यावर दिसत नसेल, तर लगेच असा निष्कर्ष काढू नका की तुमचा हप्ता बंद झाला आहे। सर्वात आधी तुमचं बँक खातं चालू आहे का, आधार लिंक आहे का आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का, हे स्वतः तपासा। मित्रांनो, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पैसा थेट खात्यावर येतो। पण एकाच वेळी लाखो खात्यांमध्ये पैसे टाकायचे असल्यामुळे सर्वांच्या खात्यावर एकाच दिवशी पैसे येत नाहीत। म्हणूनच काही लाभार्थ्यांच्या खात्यावर आधी
आणि काहींच्या खात्यावर 1-2 दिवस उशिरा पैसे जमा होतात. आता जाणून घेऊया पैसे आले की नाही हे कसं ओळखायचं. मित्रांनो, फक्त SMS वर अवलंबून राहू नका. कधी कधी SMS येत नाही, पण पैसे खात्यावर जमा झालेले असतात. म्हणूनच बँकेत पासबुक अपडेट करा, ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा किंवा बँकेची नेट बँकिंग ॲप तपासा. मित्रांनो, आता जाणून घेऊया काहींना डिसेंबर, काहींना जानेवारीचा हप्ता आधी का. मित्रांनो, सरकार पैसे टप्प्याटप्प्याने सोडत असते, म्हणून काही लाभार्थ्यांच्या खात्यावर आधी डिसेंबरचे आणि नंतर जानेवारीचे, तर काहींना थेट 2 हप्ते अशा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मिळतात. याचा अर्थ कोणावर अन्याय होत नाही. मित्रांनो, आता जाणून घेऊया खाते बदललं असलं तर काय होतं. मित्रांनो, जर तुम्ही अलीकडे बँक खाते बदललेलं असेल किंवा शाखा बदललेली असेल आणि ते अपडेट तहसील कार्यालयात दिलेलं नसेल तर पैसा अडकू शकतो. म्हणून खाते बदलल्यास ताबडतोब माहिती द्या. मित्रांनो, हप्ता उशिरा येणं, हप्ता बंद होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फक्त पैसा आला नाही म्हणजे हप्ता बंद झाला असा अर्थ होत नाही. अधिकृत नोटीस आल्याशिवाय हप्ता बंद मानू नका. मित्रांनो, जर 7-8 दिवस उलटूनही पैसा खात्यावर आला नाही तेव्हाच तहसील, समाज कल्याण कार्यालयात जा. पहिल्याच दिवशी धावपळ करू नका. मित्रांनो, व्हॉट्सअपवर हप्ता बंद झाला, यादी काढली अशा अफवा खूप फिरतात. अधिकृत माहितीशिवाय अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, काहींच्या घरामध्ये 2 वेगवेगळ्या योजना चालू असतात, त्यामुळे एकाचा पैसा आला आणि दुसऱ्याला आला नाही असं होऊ शकतं. याचा अर्थ दुसऱ्याचा हप्ता बंद झाला असा होत नाही. मित्रांनो, अशा योजनांमध्ये अपडेट रोज बदलतात, म्हणून नियमित अधिकृत अपडेटसाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. मित्रांनो, संयम ठेवा, खाते तपासा आणि योग्य माहितीवरच विश्वास ठेवा. डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्त्याबाबत सध्याची स्थिती सकारात्मक आहे. तर मित्रांनो, आता संपूर्ण माहिती थोडक्यात समजून घ्या. ज्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता थांबलेला होता त्यांचा उर्वरित डिसेंबरचा पैसा 27 जानेवारीपासून खात्यात जमा होणार आहे आणि जानेवारी महिन्याचा रेग्युलर हप्ता तो 1 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो, डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्त्याबाबत सकारात्मक अपडेट आहे, त्यामुळे कुणीही घाबरायचं कारण नाही. या संजय गांधी निराधार योजना आणि इतर पेन्शन योजनेबाबत जे काही नवीन अपडेट, अधिकृत अपडेट येईल ते सर्वात आधी आम्ही शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलवर वेळोवेळी तुम्हाला सांगत राहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या ओळखीच्या इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, कारण ही माहिती अनेकांसाठी महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेचच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.